इंदोरीकर महाराज हे कायमच चर्चेत असतात। त्यांच्या कीर्तनाला भाविक प्रचंड गर्दी करतात। अनेकदा आपल्या कीर्तनामधून केलेल्या वक्तव्यामुळे देखील इंदोरीकर महाराज हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। दरम्यान इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून लोकांना नेहमी सल्ला देतात, लग्न साधेपणाने करा, लग्नावर जास्त खर्च करू नका, साधी लग्न केली तरी मुलं होतात, असा सल्ला त्यांनी आपल्या कीर्तनातून अनेकदा दिला आहे। परंतु काही दिवसापूर्वी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा ज्ञेश्वर देशमुख याचा साखरपुडा पार पडला होता। या साखरपुड्यामध्ये इंदोरीकर महाराज यांनी प्रचंड खर्च केला होता, त्यामुळे इंदोरीकर महाराज चांगले चर्चेत आले होते। दरम्यान साखरपुड्यावेळी झालेल्या टीकेनंतर इंदोरीकर महाराज यांनी भर कीर्तनात जाहीर केलं होतं की लग्न याहीपेक्षा मोठं करणार। शेवटी महाराजांनी आपला शब्द खरा केला। रविवारी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचं ज्ञानेश्वरी देशमुख यांचं लग्न साहिल चिलप याच्याशी पार पडलं। या लग्नामध्ये इंदोरीकर महाराज यांनी प्रचंड पैसा खर्च केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे हा विवाह सोहळा पार पडला। तब्बल 100 एकरात या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती। मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यापर्यंत आणि मंत्री देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित होते। हा विवाह सोहळा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला। दरम्यान लग्नामध्ये कानपिळीची एक प्रथा असते, ज्यामध्ये भाऊ आपल्या बहिणीच्या पतीचा लग्नावेळी कान पिळतो। कानपिळीच्या वेळी बहिणीचा भाऊ आपल्या भाऊजीकडे गिफ्ट देखील मागतो। दरम्यान इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात देखील इंदोरीकर महाराज यांचे चिरंजीव कृष्णा इंदोरीकर यांनी आपले भाऊजी साहिल चिलप यांचा कान पिळला। त्यावेळी त्यांनी आपल्या भाऊजीकडे तब्बल 41 लाख रुपयाचं गिफ्ट मागितलं। कृष्णा यांनी आपले भाऊजी साहिल चिलप यांच्याकडे 41 लाख रुपयाची नवीन फॉर्च्युनर कार मागितली। हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।